किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये कुठल्याही प्रकारचे विकास कामं झालेले नाही आहेत। त्यामुळे मला आज आमच्या पब्लिकने पूर्ण सपोर्ट केलेला आहे आणि मला अपक्ष म्हणून पसंती दिलेली आहे। माझे एवढेच मत आहे, दिव्यापासून लोकच सुरू व्हावी, प्रत्येकाने जीव गमवावे लागत आहेत, कुणालाही कुठल्या गोष्टीची तिकडे सुविधा नाही आहे रेल्वे प्रशासनाने, त्यांना कुठली सुविधा नाही, काहीच नाही आहे। जर संसदेमध्ये कायदा पास होऊन जर एखादा संसद असणारा खासदार असणारा जर फेरीवाल्यांना न्याय देत नसेल तर अशा संसद आणि त्याला संसद रत्न मिळत असेल तर ही खूप दुर्दैवी बाब आहे। हा प्रश्न कल्याण डोंबिवली आपल्या या लोकसभा मतदारसंघामधला 70,000 फेरीवाल्यांचा नाही तर या देशातली जवळपास 14 करोड फेरीवाल्यांचा हा प्रश्न आहे आणि हा कोणतरी सोडवला पाहिजे। यामुळे फेरीवाल्यांनी पाठिंबा देऊन जो निर्णय घेतला आहे, जो अपक्ष म्हणून उभा केला आहे अश्विनी केंद्रे यांना आम्ही सगळेजण पाठिंबा देत आहोत। आम्ही कुठल्याही क्षणी सामान्य जनतेने आता कुठे बाहेर पडलं पाहिजे आणि न्याय मिळवून देण्यासाठी एक सामान्य माणसालाच निवडून दिलं पाहिजे असे मी नाही। मुलांना शिक्षणासाठी मोफत सुविधा मिळाली का? नाही। RTI मधून जे शिक्षण चालू होतं तेही या सरकारने बंद केलं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। कळवा मुंब्रा दिवामध्ये आणि भिवंडीमध्ये अन्यायकारक टोरंट आणली, या टोरंटला सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिला। एकही पक्ष असा नाही की या टोरंटची विरोधात कोणी बोलल, कारण बोलायची हिंमत नाही यांच्यामध्ये, कारण सर्व पक्षीयांच्या राजनेत्यांनी बांगड्या घातल्यात, बांगड्या लोकशाहीचा हे अनादर करत आहेत। आता हे आपल्याला हे जे आपले लोकशाहीचा वरची दबावतंत्र आणलंय हे हटवण्यासाठी अश्विनी केंद्रे उभा आहेत। एवढंच नाही तर 2014 मध्ये फेरीवाला कायदा मंजूर झाला होता, परंतु आजही